लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका एकदम रंजक वळणावरती आलेली आहे। आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे पुरुषोत्तम काकाला हाताशी धरत मात्र आता इकडे खूप मोठा डाव रचण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो म्हणजे स्वतः आता इकडे सरकारनी। पण त्याच वेळेला पुरुषोत्तम काकांनी उलटा गेम खेळत सखी आणि आता इकडे मदत केलेली आहे, ते म्हणजे स्वतः आता कान्हा आणि सखीची। हो प्रेक्षकांनो, आणि तिचा डाव तिच्यावरतीच उलटवून लावलाय। नक्की असं काय घडलंय, तिचा डाव तिच्यावरती कसा उलटलाय आणि असं काय घडलं होतं की ज्यामुळे पुरुषोत्तम काकांनी एका झटक्यात गेम बदलू शकले, असं त्यांच्या हातामध्ये काय लागलं होतं, सगळं सविस्तरपणे पाहूया। आणि टेंडर भरायच्या वेळेला मात्र आता कबीरच्या कंपनीला ते टेंडर मिळालंय आणि आता इकडे बनावट असलेल्या या सरकारची रवानगी जेलमध्ये कशी झालेली आहे, काय झालेली आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासाच व्हिडिओ चुकवून। आता इकडे पुरुषोत्तमने टेंडरची फाईल तर सरकारला दिलेली आहे। सरकारला जरी टेंडरची फाईल दिली असली तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, ती म्हणजे ही गोष्ट सखी आणि कान्हाला न सांगणं। आणि याच गोष्टीसाठी मात्र आता इकडे सरकारने सांगितलंय की माझ्यापर्यंत यांचं टेंडर पोचलंय, ही गोष्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना समजायला नको आहे। असं म्हटल्यावर ती पुरुषोत्तम सांगायला लागतो, हो मी कुणाला काही सांगणार नाहीये। खरं तर या सगळ्यामध्ये सरकार मात्र आता ती फाईल वाचते, त्याच्यामध्ये जी टेंडरची अमाऊंट आहे त्या टेंडरच्या अमाऊंटपेक्षा एक रुपया मात्र आता ती इकडे कमीने टेंडर भरते, जेणेकरून ज्या कंपनीचं टेंडर कमी आणि सगळं बाकीचं फॅसिलिटी किंवा बाकीचं कोटेशन सेम आणि त्याच कंपनीला मात्र आता इकडे हे मिळणार कॉन्ट्रॅक्ट, असा नियम असतो। आणि त्याचमुळे बाकी सगळं सेम, फक्त 1 रुपयानी कोटेशन कमी भरल्या कारणाने मात्र आता सरकारच्या कंपनीला हे टेंडर मिळणार असतं। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पुरुषोत्तम काका खूप अस्वस्थ असतो, माझ्याकडून खूप मोठी चूक घडले म्हणून तो आता मीनाक्षीला सांगत असतो। आणि मीनाक्षी मात्र आता सांगायला लागते की खरं तर म्हणजे आता तुमच्या मनात काय चलबिचल चालले, मला खरंच काही माहिती नाहीये, मी या सगळ्यामध्ये काय तुमची मदत करू शकते का। यावरती तो म्हणतो, नाही, ही सरकार आहे ना, ही सरकार मात्र आता आपल्याला। आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागतात, ते म्हणजे मीनाक्षी सांगायला लागते, हे बघा, ही सरकार आहे ना, ही आता आपला वापर करून आपल्याला पुन्हा कोणतंही प्रॉमिस पाळणार नाही आहे। पण सखी आणि कान्हा तसं नाही आहे, ते आता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। आणि त्यासाठी मी तुम्हाला जे काही सांगते ना ते नक्की करा, म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा सखी कान्हाच्या विरोधात जाल असं कोणतंही तुम्ही आता काही काम करू नका। यावरती तो सांगायला लागतो, मला तुझं म्हणणं पटतंय ग मीनाक्षी, पण तरीसुद्धा या सरकारचं काय करायचं ना काहीच कळायला मार्ग नाही आहे। आणि यावरती मीनाक्षी सांगायला लागते, काय झालंय मग। आता तो सगळं सांगतो आणि त्यावरती मीनाक्षी म्हणते, हे बघा, मला इतकं कळतं की सखी आणि कान्हा यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे तुम्ही आता म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारे फसवू नका, कारण काहीही झालं ना तरी सखी आणि कान्हा हे आपले आहेत। म्हणजे आता तुम्ही दिलेत ना कोटेशन, एक काम करा, फक्त सखी आणि कान्हा यांच्या कानावरती ही गोष्ट घालून ठेवा, जेणेकरून मग आता त्यांना जे काही करता येईल ना ते नक्की याच्यावरती उपाय करतील। यावरती तो आता सांगायला लागतो, पण मला कळत नाहीये सरकारला जर ही गोष्ट समजली तर। आणि त्यावरती मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, नाही समजणार, सरकार या सगळ्यामध्ये काही करू शकणार नाहीये, तुम्ही इतकी चिंता काही करायचं कारण नाहीये। असं म्हटल्यावरती तो आता सांगायला लागतो, ठीक आहे, मी आता बघतो काय करायचं ते। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे काहीतरी डोक्यामध्ये पुरुषोत्तमच्या चालू आहे आणि आपण सरकारच्या ह्याच्यामुळे सखी आणि कान्हा यांना फसवू नये हे त्याच्या मनाला वाटते, पण एकीकडे भीतीसुद्धा वाटते। पण मीनाक्षी मात्र आता त्याला सांगते, घाबरून चालणार नाहीये, असंच घाबरत आपण आता आयुष्य काढलेलं आहे आणि असंच घाबरत जर का आपण पुढे करत राहिलो ना तर ही सरकार आपला आता जीव घ्यायला सुद्धा एक दिवस कमी करणार नाहीये। आणि असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो, बरोबर आहे मीनाक्षी, तू जे काही बोलतेस ना ते आता मला पटते, मी या सरकारला मात्र आता घाबरणार नाहीये। असं म्हणत मात्र आता लगेचच इकडे पुरुषोत्तम काका सखी आणि कान्हाची भेट घेतो आणि आपल्याला डायरेक्ट सीन दाखवला जातो दुसऱ्या दिवशी। सखी आणि पुरुषोत्तम काका आणि कान्हा यांच्यातलं बोलणं दाखवता डायरेक्ट आपल्याला डीलचा दिवस दाखवला जातो
या दिवशी मात्र आता इकडे सखी आलेली आहे आणि त्याचबरोबर इकडे मीटिंग चालू झालेली आहे आणि त्याच वेळेला ते मनस्विनी सांगायला लागते की मी ह्याचं कोटेशन असं भरलेलं आहे आणि त्यावरती आता लगेचच हे कोटेशन सेम टू सेम असतं, ते म्हणजे सखीने भरलेल्या कबीरच्या ह्याचं कोटेशन इतकंच. आणि त्यावरती कबीर म्हणतो हे तर आमचं कोटेशन आहे. यावरती ती म्हणते मी तर आधी सांगितलंय ना, मग हे तुमचं कोटेशन कसं काय असू शकतं. आणि त्यावरती मात्र आता तो म्हणतो तुमच्यापर्यंत आमचं कोटेशन पोचलंच कसं. यावरती ती म्हणते ते शोधण्याचं काम आता तुमचं आहे, त्याच्यासाठी मला हे करण्याची काही गरज नाही. आणि त्यानंतर मात्र आता आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सखी सांगायला लागते यांनी आमचं टेंडर चोरलंय, पण आम्ही सुद्धा जे काही टेंडर भरले ना ते सुद्धा वेगळं आहे. म्हणजे यांना माहीत पण नाही आहे की आम्ही आमच्या टेंडरचं काय केलंय. असं म्हणत डायरेक्ट आता सखीने आपलं टेंडर दाखवलंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनस्विनीचं डोकं फिरलंय. म्हणजे आता तिने जे काही टेंडर भरले त्यापेक्षा परत 1 रुपयाने कमी आता कान्हा आणि सखीने टेंडर भरले आणि मनस्विनीला कळतच नाहीये हे तुम्ही कसं केलं. आणि त्यावरती कान्हा सांगायला लागतो का तुम्हाला जर का आमची इथे माहिती चोरता येते तर आम्हाला पण तुमची माहिती चोरता येतेच की. यावरती मात्र आता मनस्विनी चांगलीच चिडलेली आहे. म्हणजे तुला माहिती दिली तरी कुणी. आणि यावरती मग आता कान्हा सांगायला लागतो ही आमची फाईल बघा आणि इथे आम्ही भरलेलं टेंडर बघा, आमचं कोटेशन पूर्णपणे यांच्यापेक्षा कमी आहे आणि त्यामुळे आम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळावं झालं. आता मात्र या सगळ्यामध्ये बरोबर मनस्विनी अडकलेली आहे आणि अडकलेल्या मनस्विनीला मात्र आता बरोबर रीतीने इकडे कान्हाने ट्रॅप केलंय. आणि त्यावरती फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं पुरुषोत्तम काका मात्र आता ऑफिसला यायची तयारी करत आहे. पुरुषोत्तम काकाने हे सगळं सखी आणि कान्हा या दोघांना सांगितलेलं आहे. सखी आणि कान्हा यांना त्यांनी सांगितलंय की आता मी सरकारला अजिबात घाबरणार नाहीये. काहीही झालं ना तरी ह्या सरकारची मात्र आता मला सगळी पाळंमुळं खणून काढायची आहेत. आत्तापर्यंत तिने जे काही केलंय ना त्यानंतर मात्र आता मी गप्प बसणार नाहीये. असं म्हणत त्यांनी आता सगळं इकडे सखी आणि कान्हा या दोघांना दाखवलंय. आणि त्यानं तुमच्या कोटेशनची फाईल आता मी इकडे सरकारला दिलेली आहे. पण काहीही झालं तरी सुद्धा ही फाईल मात्र आता तुम्ही तिच्याकडे गेले मग त्यानुसार ती किती कोटेशन भरेल त्यानुसार तुम्ही आता भरा असं सांगितलंय झालंय. याच कारणामुळे मात्र आता सरकारच्या पेक्षा 1 रुपया कमी इथे भरलेला आहे, तो म्हणजे कान्हाने. आणि सरकारचे धाबे दणाणलेले आहेत. कॉन्ट्रॅक्टर मिळालेला आहे, पण या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे पेटून उठलेला आहे तो म्हणजे स्वतः आता इकडे. आणि त्यानंतर मात्र आता चिडलेला काका सांगायला लागतो बास झालं, तुझ्या आता या अंडर राहणं बास करायचं आहे मला. काही झालं तरी सुद्धा तुझ्या घरात सुद्धा मी राहणार नाहीये. आता तुला या सगळ्यामध्ये बरोबर धडा शिकवणार आहे. आणि मग मात्र आता काकांनी इकडे थोबाडीत देत तिला आता पोलिसांच्या ताब्यात दिलंय. म्हणजे ह्या बाईने आमचा मानसिक शारीरिक छळ रचलेला आहे आणि आम्हाला या सगळ्यामध्ये घरामध्ये सुद्धा त्रास देते आहे. असं म्हणत त्यांनी आता इकडे पोलिसांकडे तक्रार केले. पोलीस आलेले आहेत आणि आता इकडे सरकारला पकडून नेलेलं आहे. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता आलेला आहे. सरकारची रवानगी तर जेलमध्ये झाले, पण जे काही कोटेशन मिळणार असतं ते सुद्धा कोटेशन मात्र आता म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे ते कॉन्ट्रॅक्ट सुद्धा हातामधून निघून गेलेलं आहे. ना तेल राहिलं ना तूप राहिलं. सरकार आता धुपाटणं घेऊन नुसती उभी आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सांगायला लागते तो म्हणजे काका हिला पकडून द्या, आमच्या घरामध्ये हुकुमशाही हिटलरशाही माजवलेली आहे आणि ही हिटलरशाही आम्हाला काही सहन होत नाहीये. असं म्हणत फायनली सरकारची रवानगी जेलमध्ये झालेली आहे आणि सरकार या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे पूर्ण हरलेली आहे. पुरुषोत्तम काकाला हाताशी धरून तिने जो काही ट्रॅप रचण्याचा प्रयत्न केलाय तो ट्रॅप आता फसलेला आहे आणि फायनली सरकार या सगळ्यामध्ये अडकलेली आहे.